ओहो सुपर रेड जिजाऊ. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. ये जय जिजाऊ जय शिवराय. पहिल्याच चढाईमध्ये 4 सुपर रेड 1 2 का 4 लखन भैया की जय हो. आपण पाहतोय जेएमबे मा युवा मंडळ आयोजित महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने व पालघर जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने राज्यस्तरीय पुरुष व महिला निमंत्रित संघांची कबड्डी स्पर्धा 2020 आज या स्पर्धेचा पहिला दिवस. प्रेक्षकांच्या माहितीसाठी सुरू असलेला सामना क्रीडांगण क्रमांक 1 जिजाऊ पालघर विरुद्ध जॉली मुंबई उपनगर. मुंबई उपनगरातला एक नामांकित संघ आहे जॉली. यावर्षी निवड चाचणी स्पर्धेचा अंतिम फायनलिस्ट अगेन्स्ट स्वास्तिक. एका बाजूला आपण अंकुर स्पोर्ट्स क्लब मुंबई शहर या देखील संघाला पाहणार आहोत. जबरदस्त या देखील संघातील खेळाडू सुशांत साहिल आपण पाहणार आहोत यानंतर. त्यामुळे विनंती करेन यानंतर खेळण्याच्या दिशेने तयार राहायचं आहे. अंकुर स्पोर्ट्स क्लब मुंबई शहर कुर्लाई पालघर या दोन्ही संघांना खेळण्याच्या दिशेने पहिला पुकार. फर्स्ट कॉल ऑन कोर्ट नंबर 1 अंकुर स्पोर्ट्स क्लब मुंबई शहर कुर्लाई पालघर. आपण खेळण्याच्या दिशेने तयार राहायचं आहे. आपणास पहिला पुकार. क्रीडांगण क्रमांक 2 संघर्ष श्रीराम आपला दुसरा पुकार देण्यात आल्याची नोंद घ्या. रजत कुमारला आपण पाहतोय 3ची कव्हर सुपर टॅकल ऑन. मगाशी 4 गुण मिळवलेले तोच चढाईपटू. आता चढाई करण्यासाठी सुपर टॅकल ऑन आहे. एक अप्रतिम पद्धतीने खोलवर आणि कंट्रोल करता येऊ शकला नाही. मात्र या ठिकाणी अप्रतिम पद्धतीने आपण पाहतोय 1-1 मगाशी 4 आता 2. एक चांगली सुरुवात या ठिकाणी आपण पाहतोय. काही मिनिटातच पहिल्या ऑल आउटची संधी. हॅलो 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 हॅलो. एखादा पॉइंट घेऊन किंवा एखादा बोनस घेऊन एखादा पॉइंट घ्यावा लागणार आहे जॉली मुंबई उपनगरच्या चढाईपटूला. तरच एखाद्या खेळाडूला आतमध्ये आणण्याची संधी मिळू शकते. फुल खेळावं लागणार आहे. बोनस तर दिलेला मात्र या ठिकाणी बघूया आक्रमकपणे चांगली पकड. 1+2 3 पॉइंट्स बोनस जॉली. 1+2 3 पॉइंट्स जिजाऊ. बघा 4 चढाया झाल्या फक्त. पहिल्या चढाईमध्ये जर आपण पाहिलं तर एमटी त्यानंतर 4 त्यानंतर 2 आणि ही कव्हर. म्हणजे अप्रतिम सुरुवात जिजाऊ विक्रमगड पालघर या संघाकडून. जॉली मुंबई उपनगर संघाला कमबॅक करावं लागेल. ज्या प्रकारची सुरुवात. तर क्रीडांगण क्रमांक 2 वर आपण पाहतोय या ठिकाणी जी गुणस्थिती आहे स्वस्तिक मुंबई उपनगर 14-15 तर ऋषी वाल्मिकी पालघर या संघाची गुणसंख्या आहे ती म्हणजे 15. अतिशय अटीतटीचा रफ अँड टफ मॅच ऑन कोर्ट नंबर 2. 15 गुण ऋषी वाल्मिकी पालघर. बोथ गॉट 1 पॉइंट. दोन्ही संघांसाठी 1-1 गुण. तर क्रीडांगण क्रमांक 2 वर आपण पाहतोय 17-14 अशी गुणसंख्या आहे स्वस्तिक मुंबई उपनगर विरुद्ध ऋषी वाल्मिकी पालघर या दोन संघांमध्ये. यानंतर होणारा पुढील सामना खेळण्याच्या दिशेने तयार राहायचा आहे. पुरुष विभाग हॅलो हॅलो अंकुर मुंबई शहर कुर्लाई पालघर. महिला विभाग संघर्ष मुंबई उपनगर श्रीराम पालघर. आपणा दुसरा पुकार देण्यात आल्याची नोंद घ्या. हॅलो 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 हॅलो.
हॅलो 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 चॅनलला हॅलो 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 आवाज कमी येतोय रे याचा हॅलो 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 परत एकदा सुपर टॅकल. बघा कशा प्रकारे ही पकड केलेली आहे. संकष्टीचा उपास सुटल्यानंतर जसे तुटून पडतात हे तुटून पडले आणि पॉइंट. म्हणजे एक खेळाडू चौघांना, मला वाटतं हा चढाईपटू तानाजी पिक्चर पाहून आलेला आहे. चला 20-18 क्रीडा क्रमांक 2 वर अतिशय अटीतडीचा सामना सुरू आहे. 2 वेळा सुपर टॅकल. पुन्हा एकदा संधी मिळू शकते का बघूया. खेळण्याच्या दिशेने तयार राहायचं आहे. संघर्ष क्रीडा मंडळ मुंबई उपनगर, श्रीराम पालघर या दोन्ही संघांना खेळण्याच्या दिशेने तिसरा आणि अंतिम पुकार. लास्ट अँड फायनल थर्ड कॉल ऑन कोर्ट नंबर 2 महिला विभाग. संघर्ष मुंबई उपनगर, श्रीराम पालघर. श्रीराम हॅलो श्रीराम संघ आणि हॅलो पुन्हा एकदा सुपर कॅच, सुपर टॅकल. 3 सुपर कॅच महत्वाच्या अतिशय. आणि बघा 2020 आपण 2020 मध्ये आहोत. पुन्हा एकदा 2020 अतिशय अटीतडीचा सामना आपण पाहतोय. ज्या ठिकाणी ऋषी वाल्मिकी विक्रमगड पालघर, ऋषी वाल्मिकी पालघर विरुद्ध स्वस्तिक मुंबई उपनगर. क्रीडा क्रमांक 2 वर सुरू असलेला सामना महिला विभागातील अतिशय अटीतडीचा सामना. 2020 वर्ष सुरू आहे आणि गुणसंख्या आहे 2020. बघूया कोण बनेगा विजेता. स्वस्तिक मुंबई उपनगर हा जो संघ पाहिला आता आरती बारी मॅडम, ज्यांना आपण प्रो कबड्डीच्या 7 सीझन मध्ये मॅच रेफरी म्हणून पाहिलं. 2016च्या गुजरात येथे झालेल्या वर्ल्ड कप मध्ये देखील आपण त्यांना पाहिलं होतं. 2017 इराण, 2018 दुबई, त्याचप्रमाणे दहीहंडी स्वस्तिक महिला गोविंदा पथकाचे देखील प्रमुख आहेत. महाराष्ट्राच्या दहीहंडी समन्वय समितीच्या खजिनदार आणि साहसी खेळासाठी ज्यांनी अप्रतिम अशी कामगिरी केलेली आहेत. एक वेगळ्या प्रकारचं त्यांचं योगदान. आणि 2014 साली मुंबई ठाणे येथील निवडक मुली ज्या अमेरिका न्यूयॉर्क मध्ये घेऊन गेल्या होत्या दहीहंडीसाठी, त्या आरती बारी यांना आपण पाहतोय. 4 ची कव्हर आहे आता चढाई करण्यासाठी. ऋषी वाल्मिकी पालघर या संघाकडून चढाई. 2020 समान गुणस्थितीमध्ये सामना आपण पाहतोय. आणि जलद गतीने हा पॉइंट रनिंग हँड टच केला जातोय. 1.21-20. चढाई करण्यासाठी पुन्हा एकदा स्वस्तिक मुंबई उपनगर या संघाकडून ही चढाई. 6च्या कव्हर मध्ये बोनस ऑन. बघूया एखादा पॉइंट एक वेगळ्या प्रकारे मिळवण्याचा प्रयत्न. एक माणूस त्या पद्धतीनेच बोनस टाकण्याचा देखील प्रयत्न आहे.
अशा पद्धतीने आक्रमक पद्धतीने 21-21 21-21 तीनची कव्हर. पुन्हा एकदा सुपर टॅकल ऑन. या अगोदर 3 वेळा आपण सुपर कॅच पाहिली आणि पुन्हा एकदा नजर हटी दुर्घटना घटी. अँकल होल्ड सुपर टॅकल 2 पॉइंट 23-21. हॅलो संघर्ष मुंबई उपनगर श्रीराम पालघर या दोन्ही संघांनी क्रीडा क्रमांक 2 चा ताबा घ्यायचा. महिला विभाग वेगळा वेळ तुम्हाला दिला जाणार नाही या शूज साठी. संघर्ष मुंबई उपनगर श्रीराम संघ पालघर आपण त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. संघर्ष मुंबई उपनगर श्रीराम पालघर चला आपण त्वरित क्रीडा क्रमांक 2 चा ताबा घ्यायचा आहे. पुन्हा एकदा अप्रतिम कामगिरी. राईट कॉर्नर जबरदस्त आपण पाहिलं तर 3 चांगल्या कव्हर सक्सेसफुल कव्हर आपण पाहिलं. राईट कॉर्नरला आपण पाहिलं ज्या पद्धतीने 4 कव्हर आपल्याला पाहायला मिळाल्या ज्या निर्णायक कव्हर आहेत. संघर्ष क्रीडा मंडळ मुंबई उपनगर श्रीराम संघ पालघर आपण क्रीडांगण क्रमांक 2 चा ताबा घ्यायचा. महिला विभाग चला त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. मैदानावर क्रीडांगणावर येऊन आपण आपले शूज नाही घालायचे याची नोंद घ्या. आपण तयार होऊनच या ठिकाणी यायचं आहे. हो अप्रतिम कामगिरी. स्वस्तिक मुंबई उपनगर एक जबरदस्त कामगिरी. एक अतिशय अटीतडीचा सामना क्रीडांगण क्रमांक 2 वर. ऋषी वाल्मिकी पालघर विरुद्ध स्वस्तिक मुंबई उपनगर. सिद्धेश हळदणकर यांना आपण पाहतोय प्रशिक्षक म्हणून. आरती बारी तर एका बाजूला ऋषी वाल्मिकी पालघर संघ जो महिला गटातील आपण पाहतोय. एका बाजूला 3च्या कव्हर मध्ये चढाई करण्यासाठी पुन्हा एकदा जॉली मुंबई उपनगर या संघाकडून चढाई विरुद्ध जिजाऊ विक्रमगड पालघर या 2 संघांमध्ये हा सामना आपण पाहतोय. ग्रीन कार्ड वॉर्निंग देण्यात आलेले आहे सामनाधिकारी यांच्याकडून. तो या ठिकाणी पॉइंट मिळतोय. श्रीराम संघ पालघर संघर्ष क्रीडा मंडळ मुंबई उपनगर या दोन्ही संघांनी मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. क्रीडांगण क्रमांक 2 कारण मैदानात आल्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा वेगळा वेळ दिला जाणार नाही शूज घालण्यासाठी याची नोंद घ्या. त्वरित सामन्याला सुरुवात करणार आहोत कारण ज्या पद्धतीने दानजी सरांनी सांगितले यापूर्वीच की आपल्याला 10:30-11च्या अगोदरच कारण वेगवेगळे संघ दुरून आलेले आहेत त्यामुळे त्यांना जाण्यासाठी जी व्यवस्था आहे गाड्यांची त्या व्यवस्थित उपलब्ध वेळेमध्ये त्या गाड्या मिळणं आवश्यक आहे. त्यामुळेच प्रत्येकाने सहकार्य करायचं. प्रत्येक संबंधित सामनाधिकारी व्यवस्थापक प्रशिक्षक संघ खेळाडू 2ची कव्हर. पुन्हा एकदा सुपर टॅकल ऑन आहे. एक संधी आहे आपल्याला पाहायला मिळू शकते जॉलीसाठी एक ऑल आउट साठी आणि हो 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 या ठिकाणी सुपर टॅकल सुपर कॅच 2 पॉइंट्स. तर एका बाजूला 23-26 बघूया 23-26 3 गुणांची आघाडी आहे. ज्या ठिकाणी आपण पाहतोय
आणि आता मात्र 24-26 अतिशय अटीतडीचा सामना. ऋषी वाल्मिकी पालघर कमबॅक करतोय. दोन गुणांची आघाडी. आपण पाहतोय विरार पूर्व गांधी चौक फुलपाडा या क्रीडा नगरीमध्ये या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा. आज या स्पर्धेचा पहिला दिवस. अंकुर स्पोर्ट्स क्लब मुंबई शहर, कुर्लाई क्रीडा मंडप पालघर. आपण खेळण्याच्या दिशेने तयार राहायचंय. आपणास पहिला पुकार देण्यात आल्याची नोंद घ्या. कुर्लाई क्रीडा मंडप पालघर, अंकुर स्पोर्ट्स क्लब मुंबई शहर. ओ आता मात्र 1-2-3 नाही 1-2 2 पॉइंट 2 पॉइंट्स. थर्ड रेड एका बाजूला थर्ड रेड आणि या ठिकाणी अँकल होल्ड. 1+2 3 पॉइंट. कम बॅक करतोय. ब्रिंग बॅक इन द गेम विथ अ गोल्डन पॉइंट ऑफ जॉली मुंबई उपनगर. अनिकेत पाडलेकरला आपण पाहतोय. या खेळाडूला मास्टरमाइंड म्हणून खेळ करावा लागणार आहे. राईट कॉर्नर त्यात रुपेश वाजे याला लेफ्ट टर्न सांभाळावं लागेल. कव्हर उभी करूनच खेळ करावा लागणार आहे दोघांना. तर एका बाजूला या ठिकाणी प्रयत्न जिजाऊ या संघाने बघा पहिल्या 4 चढायांमध्ये जिजाऊ संघाने पालघरच्या पहिला ऑल आउट दिला होता. मात्र त्यानंतर एक एक पॉइंट घेत जॉली मुंबई उपनगरने कमबॅक केले. तर ओहो पुन्हा एकदा 2 पॉइंट्स. लॉबीचा अप्रतिम वापर करतोय हा खेळाडू. मगाशी आपण 4 गुण पाहिले होते. तर एका बाजूला क्रीडांगण क्रमांक 2 27-24 24 ऋषी वाल्मिकी, 27 स्वस्तिक मुंबई उपनगर. मी विनंती करते संघर्ष मुंबई उपनगर, श्रीराम संघ पालघर या दोन्ही महिला संघांनी मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. यानंतर होणारा पुढील सामना महिला विभाग. अठ्ठावीस 24 अशी गुणसंख्या आणि 3 ची कव्हर आहे. सुपर टॅकल ऑन आहे. एका बाजूला सुपर टॅकल ऑन आहे तर एका बाजूला डू ऑर डाय थर्ड रेड साठी आपण पाहतोय. आणि ही सुपर टॅकल सुपर कॅच 2 पॉइंट्स 26-28. अतिशय अटीतटीचा सामना, कधी या बाजूला कधी त्या बाजूला. क्रीडांगण क्रमांक 2 वर ऋषी वाल्मिकी पालघर. तर एका बाजूला स्वस्तिक मुंबई उपनगर. रजत कुमार यांना आपण कुणालला पाहतोय. आतापर्यंत या स्पर्धेमध्ये जर आपण पाहिलं तर दुसऱ्या सामन्यामध्ये अप्रतिम कामगिरी करणारा चढाईपटू जर्सी नंबर 3 लेफ्ट रेडर आहे. एका चढाईमध्ये जवळजवळ 4 सुपर रेड पॉइंट मिळवलेला खेळाडू जिजाऊ संघाकडनं चढाई करताना आपण पाहतोय. हाफ टाइम चेंज द कोड. गुणसंख्या आहे 19 गुण जॉली मुंबई उपनगर, 21 जिजाऊ पालघर. 21-19 2 गुणांच्या आघाडी जिजाऊ विक्रमगड पालघर या संघाकडे. सेकंड कॉल, दुसरा पुकार. अंकुर स्पोर्ट्स क्लब मुंबई शहर, जिजाऊ कुर्लाई पालघर, कुर्लाई क्रीडा मंडप पालघर, अंकुर स्पोर्ट्स क्लब मुंबई शहर या दोन्ही संघांना खेळण्याच्या दिशेने दुसरा पुकार. सेकंड कॉल ऑन कोर्ट नंबर 1. यानंतर होणारा पुरुष विभाग. अंकुर स्पोर्ट्स क्लब मुंबई शहर, कुर्लाई क्रीडा मंडप पालघर या दोन्ही संघांनी खेळण्याच्या दिशेने तयार राहायचं आहे.
आपण तिसरा आणि अंतिम पुकार दिल्यानंतर आपण क्रीडांगण क्रमांक 1चा ताबा घ्यायचा आहे. श्रीराम संघ पालघर विरारचा संघ आपण खेळताना पाहतोय आपल्या या ठिकाणी. गेल्या वर्षी अप्रतिम पद्धतीने विजेता आपण पाहिलं होतं ज्यावेळी जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी आपल्या विभागाच्या प्रथम नागरिक वॉर्ड क्रमांक 22च्या नगरसेविका प्रतिभाताई किशोर पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गतवर्षी आपण स्पर्धा पाहिली होती आणि श्रीराम संघ पालघर विरारमधील संघ आपण पाहिला होता अंतिम फेरीमध्ये खेळताना. हा संघ देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. तर विरुद्ध आहे संघर्ष मुंबई उपनगर. मधुर संगीत ऐकूया आणि परत येऊया डीजे केसा. हॅलो हॅलो क्रीडांगण क्रमांक हॅलो हॅलो क्रीडांगण क्रमांक 2 वरती महिला गटाचा सामना खेळवला जाणार आहे. या सामन्याला तिसरा पुकार देऊन दिलेला आहे. या सामन्यासाठी सामनाधिकारी आहेत सरपंच संगीता मोरे, पंच ओमकार अडशी, निलेश भगत, गुणलेखक निखिल घरत, सहाय्यक गुणलेखक निलेश गायकवाड, अमोल पडवळ आणि तिसरी चढाई सचिन सावंत. सामनाधिकारी सचिन सावंत, अमोल पडवळ, निलेश गायकवाड, निखिल घरत, निलेश भगत, ओमकार अडशी आणि संगीता मोरे. क्रीडांगण क्रमांक 2 वरती हो अप्रतिम कामगिरी. पुन्हा एकदा या ठिकाणी सामन्याला सुरुवात होते. क्रीडांगण क्रमांक 2 यानंतर होणारा पुढील सामना महात्मा गांधी स्पोर्ट्स अकॅडमी मुंबई उपनगर विरुद्ध ऋषी वाल्मिकी पालघर. या दोन्ही संघांना खेळण्याच्या दिशेने पहिला पुकार. ओहो काय बॅकहोल्ड केलाय बघा जर्सी नंबर 12 जिजाऊ. एवढा वेळ जर दिलात तुम्ही बघा 21-19 अशी गुणसंख्या होती, 2 गुणांची आघाडी. आणि त्यानंतर मध्यंतरानंतर आपण जर पाहिलं तर सेकंड हाफला सुरुवात करताना पहिले 2 गुण, एक रेड पॉइंट चांगला पाहायला मिळाला. तर त्यानंतर आपण पाहिला तो म्हणजेच कव्हरमध्ये. चला सामनाधिकारी क्रीडांगण क्रमांक 2 मयूर पवार सर आणि इतर निलेश भगत आहेत त्या ठिकाणी. निलेश भगत सर आपण सामन्याला सुरुवात करायची आहे. क्रीडांगण क्रमांक 2 निलेश भगत सर सामन्याला सुरुवात करायची आहे. महात्मा गांधी स्पोर्ट्स अकॅडमी मुंबई उपनगर ऋषी वाल्मिकी पालघर या दोन्ही संघांनी खेळण्याच्या दिशेने तयार राहायचा. महिला विभाग क्रीडांगण क्रमांक 2 वर होणारा पुढील सामना ऋषी वाल्मिकी पालघर विरुद्ध महात्मा गांधी मुंबई उपनगर. आपणास खेळण्याच्या दिशेने पहिला पुकार ऑन कोर्ट नंबर 2 फर्स्ट कॉल.
थर्ड रेड. जॉली क्रीडा मंडळ मुंबई उपनगर या संघाकडनं थर्ड रेड मध्ये आपण पाहतोय चढाई करण्यासाठी सज्ज होताना एक वेगळ्या प्रकारची सुरुवात. जसे नंबर 18 संघाच्या खेळाडूकडून. आता मात्र बघा बोनस प्लस पॉइंट 2 पॉइंट्स. अति घाई संकटाला आमंत्रण दे 2 पॉइंट्स. हो 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 अतिशय चांगली साखळी घेऊन अनिकेत पाडलेकर ब्लॉक करतायत. पॉइंट मिळतोय. जॉली मुंबई उपनगर. पाचच्या कव्हर मध्ये चढाईसाठी जिजाऊ पालघर या संघाकडून आपण चढाई पाहतोय. लेफ्ट टर्न आतमध्ये आला त्यामुळे बघा दुहेरी भूमिका बघावी लागते ती म्हणजे अनिकेत पाडलेकर. राईट कॉर्नर देखील आपण पाहतो. चढाई करण्यासाठी जर्सी नंबर 9 पाचच्या कव्हर मध्ये. आणि पाचच्या कव्हर मध्ये चढाई करताना तुम्हाला तुमचं तंत्र मंत्र वापरायचं असतं. कौशल्य आपल्याला टेक्निक स्किलचा वापर असतो. 4 आणि 5 मध्ये ज्यावेळेस तुम्हाला पॉईंट मिळवायचे असतात कित्येक वेळा आपण पाहतोय 4-5 मध्ये देखील अप्रतिम पद्धतीने पॉईंट मिळवणारे देखील खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. यानंतर सुशांत साईल या खेळाडूला आपण पाहणार आहोत. अंकुर स्पोर्ट्स क्लब मुंबई शहर. प्रेक्षकांना सांगू इच्छितो यावर्षी प्रो कबड्डी मध्ये पुणेरी पलटण या संघाकडून खेळणारा खेळाडू. निश्चितच एक जबरदस्त बघा पुन्हा एकदा अतिघाई संकटाला आमंत्रण. निश्चित थोडी कव्हर उभी करावी लागते. कंट्रोल शांत. थर्ड रेड जिथे 3 होते आता 6ची कव्हर. जर्सी नंबर 4 बोनस ऑन. डाव्या कोपऱ्याकडून चढाई करण्यासाठी सज्ज. राईट कॉर्नरला आपण अनिकेतला पाहतोय. लेफ्ट टर्न रुपेश नाही मात्र आता रजब या ठिकाणी पाहतोय. खोलवर आणि हो 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 लॉबी टच. चुकीला माफी नाही. त्यामुळे रेषा फार महत्वाच्या असतात. योग्य रेषेने योग्य दिशेने जाणं गरजेचं आहे. योग्य दिशेने गेला म्हणून अमेरिका वेस्टपुसीने अमेरिका खंडाचा शोध लावला. कारण कोलंबस देखील त्या पद्धतीने गेले होते. त्यामुळे दिशा महत्वाची आहे. 3ची कव्हर. सुपर टॅकल ऑन. बघा हा खेळाडू जो चढाईपटू आहे याने कव्हर शांत ठेवली मगापासून. 3ची कव्हर 4ची केली. राईट कॉर्नर म्हणून नेहमी खेळतो. आता राईट कॉर्नरच्या हाताखालचा खेळतोय सब ज्युनियरचा खेळाडू जो राईट कॉर्नर आणि लेफ्ट कॉर्नर सांभाळत आहेत. त्यामुळे
ही एक वेगळी प्रतिभा आपल्याला पाहायला मिळते. कबड्डी खेळामध्ये एवढे बदल झालेले आहेत की निश्चितच आज आपण म्हणू शकतो इफ यू वॉन्ट टू बिकम अ ग्रेट कबड्डी प्लेयर तर तुम्ही या खेळाकडे निश्चितपणे येऊ शकता. एक चांगल्या प्रकारचे तुम्ही कॉर्नर बनू शकता. उजवा मध्य कोपरा रक्षक, राईट टर्न, डावा मध्य कोपरा रक्षक, लेफ्ट टर्न, लेफ्ट कव्हर, उजवा कोपरा रक्षक, राईट कॉर्नर, लेफ्ट कॉर्नर आणि रेडर. कित्येक खेळाडूंना आपण पाहतो की ऑलराऊंडर परफॉर्मन्स पाहायला मिळतो. अष्टपैलू कामगिरी. सुरुवात क्रीडा क्रमांक 2 वर सामन्याला सुरुवात झालेली आहे. आपण पाहतोय श्रीराम संघ, विरार पालघर मधला संघ ज्यांचा पहिला पॉइंट आपण पाहतोय. तर दुसरा संघ आहे म्हणजे संघर्ष मुंबई उपनगर विरुद्ध श्रीराम संघ पालघर. विरार मधला संघ आपण खेळताना पाहायला मिळतो. पालघर जिल्हा. तर एका बाजूला मुंबई उपनगर जिल्ह्याचा खेळाडू, एक उत्कृष्ट चढाईपटू. श्रीराम संघ पालघरची या ठिकाणी चढाई करताना 6च्या कव्हर मध्ये. आता मात्र या ठिकाणी सुपर टॅकलची संधी आहे. सुपर टॅकल, 2 पॉइंट, सुपर कॅच. डू ऑर डाय थर्ड रेड साठी चांगली राईट कॉर्नर अँकल होल्ड. 2-0 अशी सुरुवात. मात्र निश्चितच कुठल्याही खेळामध्ये आपण जर पाहिलं, आयुष्यामध्ये देखील जर आपण पाहिलं तर अप्रतिम पद्धतीने गती धीमी वाटली तरी धीर मात्र सोडू नका. जी माणसं पायाने चालतात ती फक्त अंतर कापतात आणि जी माणसं डोक्याने चालतात ती त्यांच्या यशस्वी लक्ष्यापर्यंत, ध्येयापर्यंत पोहोचतात. कारण विचार बदला, नशीब बदलेल. थोडंसं कंट्रोलमध्ये खेळ करावा लागेल जिजाऊ संघाला. डू ऑर डाय थर्ड रेड. महिला विभाग पहिला पुकार देण्यात आल्याची नोंद घ्या. पहिला पुकार महात्मा गांधी स्पोर्ट्स अकॅडमी मुंबई उपनगर, ऋषी वाल्मिकी पालघर या दोन्ही महिला संघांना खेळण्याच्या दिशेने पहिला पुकार देण्यात आल्याची नोंद घ्या. एक चांगली कव्हर, अँकल होल्ड, लेफ्ट कॉर्नर. पॉइंट मिळतोय 1-3. अशी गुणसंख्या आणि महत्वाची खेळाडू आता आतमध्ये येते. याशी मुंबई उपनगरचं प्रतिनिधित्व केलेले खेळाडू. आणि बघा आता मात्र एक चांगला पॉइंट मिळतोय, महत्वाचा खेळाडू मिळतोय. बघा एका बाजूला महत्वाचा खेळाडू जातोय. हो 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 हो, मी म्हटलं होतं की नुकतंच मुंबई उपनगरचं प्रतिनिधित्व केलेले खेळाडू. आणि बघूया एका चढाईमध्ये किती गुण मिळत आहेत. मगापासून जे चांगले पॉइंट मिळत होते मात्र 1 गुण की 2 गुण, त्यामुळे निश्चितच कमबॅक करतोय. जी गुणसंख्या आपण पाहतोय श्रीराम संघ पालघर विरुद्ध संघर्ष मुंबई उपनगर. 4च्या कव्हर मध्ये आपण पाहतोय चढाई करताना डू ऑर डाय थर्ड रेड आहे. बघूया कंपल्सरी या ठिकाणी पॉइंट साठी प्रयत्न करावा लागणार आहे. एखादा पॉइंट मिळतं का बघूया.
ए पेंटर किती आता अरे वा बघता होतं 10वी ची 14वी ला गेली बघ पण तू अजून तेवढीच आहे कैशीने प्रॉपर येणार काय खेळतात बघ ते हे संघर्ष हॅलो अंकुर
अतिशय अटीतडीचा सामना आपण पाहतोय. क्रीडांगण क्रमांक 1 महात्मा गांधी स्पोर्ट्स अकॅडमी मुंबई उपनगर, ऋषी वाल्मिकी पालघर या दोन्ही संघांनी खेळण्याच्या दिशेने तयार राहायचा. आपला दुसरा पुकार महिला विभाग. हॅलो 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 हॅलो. तिसरा आणि अंतिम पुकार अंकुर स्पोर्ट्स क्लब मुंबई शहर, कुर्लाई पालघर या दोन्ही संघांनी खेळण्याच्या दिशेने त्वरित आपण मैदानासाठी तयार राहायचं आहे. दोन्ही संघ अंकुर स्पोर्ट्स क्लब मुंबई शहर, कुर्लाई क्रीडा मंडळ पालघर या दोन्ही संघांनी खेळण्याच्या दिशेने तयार राहायचं. आपला तिसरा आणि अंतिम पुकार देण्यात आल्याची नोंद घ्या. लास्ट अँड फायनल थर्ड कॉल हॅज बीन गिवन बाय बोथ द टीम्स. अंकुर मुंबई शहर, कुर्लाई पालघर. आपण खेळण्याच्या दिशेने तयार राहायचं आहे. चोवीस 6 अशी गुणसंख्या आपण पाहतोय. एकतर्फी लढत पहिल्या हाफ मध्ये संघर्ष क्रीडा मंडळ मुंबई उपनगर 6 गुण आणि 24 गुण आपण पाहतोय ते म्हणजे श्रीराम संघ पालघर 6-25. बघूया एक्झॅक्टली तिथली गुणसंख्या आपल्याला कळेलच, मात्र मोठी आघाडी आहे. 1+2 ची संधी आहे, ती म्हणजे जॉली मुंबई उपनगर या संघाला. पहिला बोनस दिलेला आहे. वन प्लस 2 3 पॉइंट्स. सर्व रॅलिंगवर सामने जो खडे आहे दर्शक, चला मागे व्हा, मागे व्हा. इथे उजव्या साईडला व्हॉलेंटियर्सना विनंती करतोय, प्रेक्षकांना मागे व्हायचं आहे. पुढे गर्दी करू नका. सर्व प्रेक्षक, लहान मुलं पण. दादाजी आप भी थोड़ा पीछे हो जाए दादाजी, नहीं तो नीचे नीचे बैठिए. हाँ दादाजी आप भी नीचे बैठिए, वहां पर ज्यादा भीड़ ना करें, पीछे सब दर्शक देख रहे. खाली बसून घ्या किंवा मागे जा. इथे गर्दी करू नका, रॅलिंगवर जोर देऊ नका, समोर कोणी येऊ नका. चला मागे व्हा, चला चला मागे व्हा. बोनस प्लस पॉइंट. चढाई करण्यासाठी आपण पाहतोय टचवर पकडलेला आहे. त्याने सुरुवात या सामन्यामध्ये आपण पाहूया. अंकुर स्पोर्ट्स क्लब कुर्लाई पालघर. आपण त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. पुरुष विजयी संघ ठरतोय. चला जोरदार टाळ्या होत्या. जॉली क्रीडा मंडळ मुंबई उपनगर विजेत्या संघाचं हार्दिक अभिनंदन. आणि तिसरा आणि अंतिम पुकार देऊन झालेला अजूनही आपण मैदानाचा ताबा घेत नाहीये. आपल्याला बूट बांधण्यासाठी या ठिकाणी आतमध्ये आल्यानंतर क्रीडांगणावर कुठलाही वेगळा वेळ दिला जाणार नाही याची नोंद घ्यायची, म्हणून आम्ही तुम्हाला तिसरा पुकार अगोदरच देतोय. याचं कारणच मुळात ते आहे. अंकुर स्पोर्ट्स क्लब मुंबई शहर आणि कुर्लाई पालघर आम्ही वारंवार या ठिकाणी आपणास कल्पना देतोय की वेगळा वेळ आपल्याला देण्यात येणार नाही याची नोंद घ्या. त्वरित मैदानाचा ताबा घ्या. अंकुर मुंबई शहर. हॅलो हॅलो हॅलो
चला लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. कुर्लाई पालघर, अंकुर स्पोर्ट्स क्लब मुंबई शहर. आपण आता पाहणार आहोत या संघामध्ये अंकुर स्पोर्ट्स क्लब मुंबई शहरचा संघ आहे. सुशांत सुभाष साहिल या खेळाडूला आपण पाहणार आहोत. स्थानिक संघ आहे अंकुर स्पोर्ट्स क्लब. व्यावसायिक संघ मुंबई कस्टम. प्रो कबड्डी संघ आहे पुणेरी पलटण. आणि 2019 मुंबई शहर कबड्डी संघाचं प्रतिनिधित्व हनुमान उडीसाठी प्रसिद्ध असा खेळाडू सुशांत साहिल याला आपण यानंतर पाहणार आहोत. पुणेरी पलटण मध्ये प्रो कबड्डीच्या सीझन मध्ये आपण त्यांना पाहिलं. या अगोदर एअर इंडिया व्यावसायिक संघासाठी प्रतिनिधित्व आणि सध्या व्यावसायिक संघ आहे मुंबई कस्टम. तर या देखील खेळाडूचं आपण स्वागत करणार आहोत. या ठिकाणी आलेल्या सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत. शेवटची 2 मिनिटं दोन्ही संघांना.